ह्या आमच्या सासूबाईंच्या बांगड्या. एका सासूबाईंनी ह्या बांगड्या दिल्या आणि मी हे आणणार. अगं कांचन, हे समज काय आहे ग? अगं असं काय करते सुनंदा? रीतीनं जर ह्यांचं लग्न झालं असतं ना तर हिच्या वडिलांनी आंदनात हे सगळं दिलंच असतं की. हिला काही मोकळी पाठवली असती वय? एवढा सगळा लग्नात खर्च केलाय मी, म्हणलं आंदन बी देते, म्हणजे नवीन आणायला येळ नाही मिळाला लग्नाच्या गडबडीत, मग जुनं काय आहे ते देते. टाकण्यापेक्षा दिलेलं बरं नाही का? तेवढंच वापरशील तू, हा? होय की नाही ग? अगं कांचन, एवढ्याशा खोलीत एवढं सामान बसल्यावर राहायचं कसं ग? अगं सामानाला जागा नाही, मन मोठं लागतं. मोठं मन असलं की सगळं होतं. सुनबाईच म्हणली होती असं, होय की नाही ग? बरोबर आहे काकी, मी करीन ऍडजस्ट. आणि असं बी तुम्ही एवढ्या प्रेमानं आम्हाला हे सगळं दिलंय, तुमचं मन नाही मोडू द्यायचे. हे बघ, तुला जर ही खोली लहान वाटत असेल ना तर माझी रूम घे. हे बघ, खरंच सांगते मी, अगं मी इथं येऊन राहीन, माझं तसं काही नाही. हा नाही काकी, मी इथंच ठीक आहे. अगं खरंच. काकी मी म्हणलं ना, मी खरंच इथं ठीक आहे. ठीक आहे, जशी तुझी इच्छा, पण माझं ठरलंय. वीरू, अरे तिथं का उभा आहे की आतमध्ये? तुमच्यासाठी जीव होईल तेवढं करायचं. तुम्ही दोघांनी माझा जीव मागितला ना, तुमच्यासाठी जीव बी द्यायला तयार आहे मी. अहो काकी, खरंच. आणि हा, तुझ्यासाठी तुळशी वृंदावन मी मागितलंय. आता बस पाणी घालत, म्हणजे तुळस एकदम भरभरून यायला पाहिजे ना, म्हणून. चला येते मी. हा, आता हे एवढीच्या खोलीत एवढं सामान लावणं म्हणजे आपल्या लग्नापेक्षा अवघड आहे. असं नका, आता लग्न जसं पार पडलं तसं सामान लावणं बी पार पडत. चला लागूया आपण कामाला. चल. येरू लागलं कर समज सामान नीट. पिऊ दर पाणी पी. हे बघ, पिऊ दर, थांब, तुझा बाहेर जाऊन बस. मी बोलतो झालं की समजा. नाही आहे, मी बरी आहे, काय बी नाही झालं मला. हाय, जेवायला वाढ बरं.
लय भूक लागली. होय होय मी वाढतेच. आई आणि बाकीच्यांचं जेवण? अगं सकाळपासून सगळे जमले ते म्हणून सगळ्यांनी जेवून घेतलंय. आपणच राहिलो. चला बसा जेवायला. इरू धर. काय झालं आई? अगं पुरी हे सकाळचं लग्नातलं शिळं जेवण आहे. माझ्या लक्षातच नाही आलं. थांब तुझ्यासाठी मी काहीतरी भाजी बनवते. थांब मी आलीच. अहो आई, नाही नाही नाही, राहू द्या. मला हेच जेवण जेवायचंय, माझ्या लग्नातलं. आई अहो, तुम्ही नका मनाला लावून घेऊ. मी खरंच सांगते तुम्हाला, मला मनापासून हीच जेवण जेवायचंय. आणि तुम्हाला जर माझ्यासाठी काही करायचं असेल ना, तर मग एक गोष्ट करा. बोल पुरी. मी पहिल्यांदा या घरी आले होते तेव्हा जसं मला घास भरवला होता ना, तसा मला घास भरव. हे शिळ्या जेवणाचं होय? आई अहो, तुमचं प्रेम यात मिसळलं ना, तर आपोआप चव येईल ह्याला. भरवा आता. इरू, ए इरू, इरू मी झोपती इथं. तुम्ही दोघं जावा आतमध्ये. नाही ना ग, बाहेर किती थंडी माहिती ना तुला. हा उगाच आजारी बिजारी पडशील. तुम्ही दोघी बी आज झोपा, मी झोपतो इथं. अरे इरू, अरे तुला काय कळतं माहिती का नाही र? तुमचं नुकतंच लगीन झालंय. हाय, सगळं कळतंय मला.
म्हणून काय तुला आजारी पडायला बाहेर सोडू आहे? गावातले लोक काय म्हणतात बघा, हिरूचं लग्न झालंय आणि लगेच आईला विसरून गेलाय. आणि मला काय ठाव नाही बाई, मी चांगली ओळखते माझ्या लेकराला. चांगली ओळखतेस ना, वय मग तुला माहिती आहे ना की मी तुला असं बाहेर झोपू देणार नाही म्हणून. जा बघू, आज झोप. पिऊ, आईला घेऊन जा. अरे हिरू पण असं आई चला. पिऊ, तुला खाली झोपावं लागेल ना ग, का तुला गादी पाहिजे? नाही म्हणजे तुला खाली झोपायची सवय नाही ना पोरी. अहो आई, करून घेईन मी सवय. अगं कशा कशी सवय करून घेशील ग, एवढ्या लाडात वाढलेली. आज तुझं नशीब हे काय आलंय? अहो आई, उलट आता माझं नशीब उघडलंय. बघा ना, सगळं होतं माझ्याकडे, फक्त एक आई नव्हती. आणि आता ती मिळाली आहे ना, म्हणून लई श्रीमंत झाल्यासारखं वाटतंय मला. ही कसली ग श्रीमंती? आमच्यामुळे तुला आज जमिनीवर झोपावं लागतंय. आई, मी खरं सांगू का, मला आवडतं जमिनीवर झोपायला. आणि तुम्ही आता काय बी मनात आणू नका बरं. चला झोपूया आपण. आणा इकडे, इथे टाकू. ठेव. पिऊला झोप तर लागली असेल ना? तिला सवय नाही ना या सगळ्याची. मलाच बघितलं पाहिजे.
तुझी काळजी वाटते म्हणून. पिऊ, तू माझ्यापासून एक सेकंद बी लांब जाऊ नये असं वाटतं मला. तू एक काम कर ना, बाहेर. आता कशी पाय झोपलेली आता नाही नाही, तू बघ बाहेर, मला बोलायचं तुझी. अरे पण उठली तर उठली, काय घाबरायची गरज नाही. तू बायकोस माझ्या आता. तू ना त्या आकाशातनं खाली पडणाऱ्या ताऱ्यासारखीच बघ. माझ्या प्रेमासाठी तुझं सगळं सोडून जमिनीवर आल्यास. आणि तू माझ्यासाठी कोण आहेस माहिती? तू आभाळ आहेस माझं, आणि तुझ्या सावलीखाली मला माझं सगळं आयुष्य घालवायचं. पिऊ, आज आपल्याला जास्त बोलताच नाही आलं. अरे आता आपल्याकडे अख्खं आयुष्य आहे की बोलायला. ते बी आहे म्हणा, पण तुला खरं सांगू, आज मला एका गोष्टीचं लय वाईट वाटते. कशाचं? अगं बघ ना, तुलाच काकीने काय काय दिलं, आईनं बांगड्या दिल्या, आणि मी तुझा नवरा असून तुला काहीच नाही देऊ शकलो. कोण म्हणलं तू काही नाही दिलं मला? वीरू, आज तू मला तुझं नाव दिलंयस, आणि ते काय थोडं आहे वय माझ्यासाठी? तुझ्या याच स्वभावामुळे तुम्हाला लय म्हणजे लय आवडतेच बघ. आणि म्हणूनच तुझ्यासाठी एक गोष्ट आणली आहे मी. काय? असं नाही सांगणार, आधी डोळे बंद कर. पारिजात, वीरू, ही माझ्यासाठी जगातलं सगळ्यात भारी गिफ्ट आहे खरंच. पियू, सध्या मी तुला एवढंच देऊ शकतो बघ, पण मी तुला वचन देतो की मी या आयुष्यात ना तुला जगातलं सगळं सुख देईन बघ. बोललो तर बोललो. वीरू, माझं सगळं सुख तुझ्या सोबतीत आहे. मला आणखी काय बी नको, फक्त तुझं प्रेम पाहिजे.